एप्रिल करेल, कारण आमच्यासाठी खूप महत्त्वाचं, कारण सर्व दैवत आम्ही बाबासाहेबांना मानत आहोत. त्यांची 133वी जयंती हा कार्यक्रम करण्यासाठी आमचे ओळेगावतील ग्रामस्थ सहभागी झाले. तसेच माझा भाऊ शुभम सदावर्ते ह्याचे मोलाचे सहकार्य आहे. त्याने 1 महिन्यापासूनच ही तयारी केलेली आहे. नाशिक ढोलचं कार्यक्रम झालं, गावातली एकदम शांतमय झालेली आहे व तसेच पोलिसांनी देखील चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. बाबासाहेबांचं म्हणायला झालं तर बाबासाहेबांनी आम्हा स्त्रियांसाठी खूप काही केलेलं आहे. हिंदू कोड बिल साठी आम्हाला हे केलेलं आहे, हिंदू कोड बिल मिळवून दिलेला आहे आम्हाला. बाबासाहेबांमुळे बाबासाहेब एकच नाही, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा हे त्यांचे ब्रीदवाक्य आमच्या नेहमी लक्षात आहे. बाबासाहेबांचं म्हटलं की अक्षरशः डोळ्यामध्ये पाणीसुद्धा येतं आणि खूप प्राऊड फील होतो. माझे वडील नेहमी सांगायचे, तुमचं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. माझे वडील दिवंगत बारा सदावर्ते शेका पक्षाचे प्रवक्ते होते. त्यांनी आमच्या समोर एकच फोकस ठेवला की बाबासाहेबांसारखंच राहा, देवाला माना पण अंधश्रद्धेच्या मागे जाऊ नका. देव पण असू दे पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या मार्गी जाऊ नका. बाबासाहेबांनी आपल्याला असं सांगितलं नाही श्रद्धा करू नका, फक्त असं सांगितलेलं फक्त अंधश्रद्धेकडे जाऊ नका.